या हायमेन या गोष्टीला जास्त महत्व द्यायची गरज नाही. ते फाटलं म्हणजेच ती व्हर्जिन आहे असं ऍब्सोल्युटली गृहीत धरायचं नाही. मुलींना समजा व्हर्जिनिटी टेस्ट करायची असेल तर ते हायमन ब्रेक नसावं असं म्हणजे बऱ्याच लोकांना मिसकन्सेप्शन आहे. तर ते खरंच आहे का तसं? असे कितीतरी केसेस लिटरेचरमध्ये आहेत की जे सेक्स वर्कर्स आहेत त्या महिलांचे देखील हायमेन इंटॅक्ट आहे. कसं काय? कारण हे हायमेन म्हणजे काय असतं? हायमेन हे स्त्रीच्या योनी मार्गावरती एक पडदा असतो. बऱ्याच जणांमध्ये हा पडदा अतिशय लवचिक असतो. किती लवचिक असतो तर तो अगदी आपण समजा दंड बैठका मारल्या, सायकलिंग केलं, स्विमिंग केलं, पळापळी केली, जिम्नॅस्टिक्स खेळले, अगदी जोरात उड्या मारल्या तरी देखील तो आपल्या नकळत फाटू शकतो. राईट. त्याला बऱ्याच वेळेला काही रक्त पुरवठा पण नसतो. त्याच्यामुळे तो फाटल्यावरती ना दुखतं, ना ब्लिडिंग होतं, ना काही होतं. हे मेजॉरिटी लोकांमध्ये असतं. काही लोकांमध्ये हा जो काय हायमेन प्रकार असतो, हा पडदा असतो, हा खूप मासाळ असतो. इतका मासाळ असतो की संबंध आले तरी तो तसाच इंटॅक्ट राहतो. कारण त्या हायमेनला एक नॅचरल होल असतंच की ज्याच्यातून आपल्या मासिक पाळीचं रक्त बाहेर येतं. सो ते जर का हायमेन अतिशय लवचिक असेल, मासाळ असेल तर ते फाटणारच नाही. आणि त्याच्यामुळे या हायमेन या गोष्टीला जास्त महत्व द्यायची गरज नाही.